कन्या रास हा सप्ताह आपल्या राशीला अचानक धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे. खूप दिवसांपूर्वी किंवा बऱ्याच दिवसांपूर्वी आपण कुठे पैसा गुंतवलेला असेल तर त्यातून भरपूर असं आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर एखादी लॉटरी काढण्याच्या विचारात असाल तर तीही काढण्याची काही हरकत नाही. बघा, त्याच्यातून आपल्याला धनलाभच होण्याची शक्यता आहे. तरी डोक्यात असेल तर नक्कीच काढा. आपलं नशीब आजमावायला काय हरकत आहे. खूप दिवसांपूर्वी जर कोणाला आपण आर्थिक मदत केलेली होती आणि आपण ती विसरूनच गेलेलं असेल तर अचानकपणे त्यांच्याकडून आपला जो पैसा आहे तोही वापस मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातून आपला जो काही आर्थिक आपल्याला अडचणी आहेत ते दूर होतील आणि आपल्याला पण आनंद मिळेल. कारण आपल्याला गरज असताना आपण पूर्वी मदत केलेल्यांकडूनच आपल्याला मदत मिळेल आणि त्यामुळे आपलं जे नातं आहे ते पण घट्ट होईल आणि आर्थिक मदतही होईल. त्याचबरोबर आपल्या नात्यामध्येही वाढ होणार आहे. तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा. व्यावसायिक वर्गाला तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये आणखीन वृद्धी होण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाला आता फळ मिळण्याची शक्यता आहे. फार दिवसांपासून तुम्ही याच गोष्टीची वाट पाहत होतात ना, तर आता हे पूर्ण होण्याचे योग आले आहेत. तरी एकही संधी गमवू नका. व्यवसाय वाढला की लाभही वाढेल. तुमच्या मनात काही व्यवसायाबद्दल वेगवेगळ्या कल्पना होत्या तर ते आता प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे किंवा वेळ आहे. तर तुम्ही त्या प्रकारे कार्य करा. नक्कीच आपल्याला लाभ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पण त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामावर खुश होऊन त्यांची बदली होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात आणि सध्या तो काळ आहे. तुम्हाला तुमच्या अगदी मनाप्रमाणे बदली करून घेता येईल. जेथे पाहिजे तेथे. पण प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहे. त्यामुळे नेहमी आपल्या कामावर फोकस राहत चला. म्हणजे यश हे आपलेच आहे. जे काम आहे ते वेळेवर पूर्ण केल्याबद्दल आपल्याला त्याचं फळही अनुकूल रीतीनेच मिळणार आहे. तरुण वर्गालाही एखादे कार्य करण्याची प्रेरणा किंवा प्रोत्साहन मिळेल. त्यातून ते त्यांच्या मनाप्रमाणे काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्न करतील. एक नवीन उमेद, नवीन उत्साह आणि नवीन कल्पना यातून काहीतरी वेगळंच असं घडेल, सुंदर घडेल आणि याचा इतरांनाही फायदाच मिळेल. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक कृती करणं किंवा एखादे कर्म करणं एवढंच आपल्या हातात असतं. ते यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं हे आपल्या हातात कधीच नसतं. त्यामुळे प्रयत्न करत राहा आणि फळाची चिंता अजिबात करू नका. कोणतंही काम करा ते उत्तम रीतीने, विश्वासाने, योग्य मार्गाने आणि मन लावून करा. यश हे आपल्यालाच मिळणार आहे आणि असा विश्वास ठेवून जर तुम्ही काम केलं तर ते नक्कीच यशस्वी होणार आहे. तुमची प्रसिद्धीही होणार आहे. तुम्ही एक तुमचं छोटंसं का असणं एक स्वतःचं असं व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा सध्याचा काळ आहे. तरी आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि हे सर्व करतानाच आपल्याला पाहिजे असलेली प्रत्येक प्रकारची मदत ही तुम्हाला पूर्णपणे मिळण्याची शक्यता आहे. तरीही जोमाने कार्य करायला प्रयत्न करा. महिला वर्गालाही अतिशय उत्साहाचा असा काळ आहे. त्यांनीही जर कुठे पैसा गुंतवलेला असेल तर तो त्यांना लाभासहित मिळण्याची दाट शक्यता आहे. महिला त्या पैशातून घरात काही वस्तू खरेदी करतील. सोबतच स्वतःला एखादा दागिनाही घेतील आणि त्यातून तुमचं मन अगदी आनंदी राहणार आहे. कारण महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे वस्तू मिळाल्यावर का बरं ते आनंदी राहणार नाहीत. त्यांचा उत्साह दुपटीने तिपटीने वाढणार आहे. अगदी ते भरभरून आनंदी राहणार आहेत आणि ते आनंदी आहेत म्हणून पूर्ण घरही आनंदी राहणार आहे. तरी महिलांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. मिळालेला पैसा एक चांगल्या ठिकाणी गुंतवा म्हणजे याचा आपल्याला भविष्यामध्ये लाभ मिळेल. विद्यार्थी वर्गाला हा काळ उत्साहाचा सोबतच स्वतःला सांभाळण्याचा असा राहणार आहे. परंतु अतिशय उत्साहाच्या भरामध्ये आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. आपला अभ्यास विसरून चालणार नाही आणि तब्येतीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि शक्यतो बाहेरचं खाणं टाळा. थोडंसं पोटाचे विकार होण्याची संभावना आहे, त्यामुळंच अभ्यास करण्यासोबतच आहाराकडेही तेवढेच लक्ष देण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जर शरीराने स्वस्थ असाल, आरोग्य जर चांगलं असेल तरच आपलं अभ्यासाकडे लक्ष लागेल आणि आपलं मन एकाग्र होईल. त्यामुळे पहिला आहाराची काळजी घ्या. उगीचच इकडे तिकडे अरबट चरबट खात बसू नका. मित्र बोलवतात म्हणून त्यांच्यासोबत बाहेरचं खाणं शक्यतो टाळा. तेच आपल्यासाठी योग्य राहणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ थोडासा त्रास देणारा असा जाणार आहे. आपल्या काही जुन्या व्याधी ह्या डोकं वर काढतील आणि त्यातून थोडा त्रास उद्भवेल, पण हरकत नाही. आपण जर आधीपासूनच थोडंसं सावध राहिलो तर त्रास थोडा कमी होईल. अति ताण घेणे हे पण जरा कष्टदायकच आहे, कारण अतिताणाने आपल्या मनावर परिणाम होतो आणि मनाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे पहिलं ताण घेणं हे टाळा. ताण घेऊ नका. कोणतीही गोष्ट घडू दे, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. जर वाईट घडली तर त्याचा अतिविचार करत बसू नका, त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, वाईट काळ आहे, तो पण निघून जाणार आहे. प्रथम आपल्या शरीराची काळजी घ्या. जमलं तर अध्यात्माचा सहारा घ्या. थोडंसं मेडिटेशन करण्यावर भर टाका. थोडंसं बघा तुम्हाला कसं मन शांत राहील, त्यामुळं तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. विवाह इच्छुकांसाठी हा काळ खूप छान असा जाणार आहे, पण त्याची द्विधा मनस्थिती राहण्याची शक्यता आहे. आपला जोडीदार निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मग हे करू का ते करू असं विचार करत जर बसलात किंवा द्विधा मनस्थिती राहिली तर आपल्याला निर्णय घेणं खूपच अवघड होणार आहे. म्हणून आपल्याला काही अडचणी किंवा निर्णय घेता नाही येत असेल तर आपल्या मोठ्यांचं किंवा आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचं सल्ला घ्या. त्यांच्या विचाराने तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. उगीचच आपला वेळ वाया घालवत बसू नका. एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला खूपच सुंदर, नवीन कल्पनांना वाव देणारा, आपल्या सगळं मनासारखे घडणारा असा जाणार आहे. तरीही प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घ्या. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.